हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्। येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति हि। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्। विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि नाम रूपास। बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास। तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती। जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती। देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन। मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण। मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत। जसा दोरीवरी सर्प दिसत। परी द्वयी ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम। बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण। सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 16वाच राहील, कारण त्याच्यातलीच काही शंका राहील. जीव आणि ईश्वर हे अनादी मानून त्यांच्या माया कार्याबद्दल शंका आणि समाधान. माया कार्य त्या कार्यामध्ये जी काय कार्यकारणता आहे जीव आणि ईश्वरामध्ये, आपणाला
ईश्वर हा सृष्टीचा कर्ता म्हणून सांगितला आहे, कारण म्हणून सांगितलं आहे आणि कार्य म्हणून जगत सांगितलं आहे. जीव, जगत आणि ईश्वर हे तिन्ही अगोदर कार्य म्हणून सांगितले आहे. कुणाचे? तर मायाचे कार्य म्हणून सांगितले. जीव, जगत आणि ईश्वर. आणि मग कारणता आता ईश्वराला कसं काय येते याच्याबद्दलच या ठिकाणी जास्त खुलासा केलेला आहे. अगोदर कार्य म्हणून ईश्वर सांगितला आणि नंतर जगात कारण म्हणून तो सांगत आहात, त्याच्याबद्दलच इथं शिष्याला शंका झालेली आहे. जीवेश्वराच्या अज्ञानाची कार्य आहेत. जीव ईश्वर भाव हे अज्ञानाची कार्य आहेत, म्हणजे मायेची कार्य आहे, जीव आणि ईश्वर. आणि आता पुन्हा असं सांगता की जीवेश्वर हे अनादी आहे. कार्य कधी अनादी होत असतं का? कार्याची उत्पत्ती होते आणि नाश होतो. नाश म्हटल्यावर उत्पत्ती मानावीच लागते आणि उत्पत्ती म्हटल्याच्या नंतर नाश मानावाच लागतो. मग असं असताना तुम्ही त्या कार्याला अनादित्व कसं देता? कार्य कारणता ही मुळी नाहीच. हे एकच आहे. कार्य आणि कारण हे एकच आहे. जसं घट आणि माती हे निराळे नाही, म्हणून त्या ठिकाणी एकच समजावेत. कार्य कारणतामध्ये हा भेद उग वाचारंभन आहे, वाचेला शिनवणं आहे. म्हणून कार्य कारणतामध्ये अभेद मानणं हेच चांगलं आहे. मग ईश्वराच्या ठिकाणी कारणता दिसते आणि जीवाच्या ठिकाणी कार्यता दिसते. घटाच्या ठिकाणी कार्यता दिसते आणि मातीच्या ठिकाणी कारणता दिसते. तसं कार्यरूपाने जगत दिसत आणि कारण रूपाने ईश्वर दिसतो. मग ईश्वराचे जे स्वरूप आहे तेच जगाचं स्वरूप आहे. मातीचं जे स्वरूप आहे तेच घटाचं स्वरूप आहे. आणि माती घटापासून काही वेगळी राहून घट निर्माण करत नाही. घटात राहूनच घटाची उत्पत्ती. तसा ईश्वर कार्यरूप असणाऱ्या जगात राहूनच जगाची उत्पत्ती. अस्थि, भाती आणि प्रिय हे कुणाचे स्वरूप आहेत? हे का नाही? आणि नाम आणि रूप हे मायेचे आहेत. मग अस्थि, भाती, प्रिय यालाच नामरूप दिलेत. अस्थि, भाती, प्रियालाच काय दिलंय? नाम आणि रूप दिलंय. मग मायाचे जे लक्षण आहेत तेच अस्थि, भाती, प्रिय रूप असणाऱ्या ईश्वराला दिले. मग ईश्वर या शब्दानं चैतन्य प्रतीतीला येतं आणि माया म्हटल्याच्या नंतर जड तत्व प्रतीतीला येतं. पण ते जड तत्व आणि माया तत्व, चेतन तत्व आणि जड तत्व हे दोन तत्व एका ठिकाणी आल्याशिवाय कार्य होत नाही. कार्याची उत्पत्ती एकात होते का?
धड मायाती होत नाही, चेतनामध्ये होत नाही. कारण स्वतंत्ररित्या पदार्थाची उत्पत्ती करताच येत नाही, कार्य करताच येत नाही. याचा खुलासा आपण अगोदर बराच बघितला आहे. केवळ एकट्या स्त्रीपासूनही पुत्राची उत्पत्ती होत नाही आणि एकट्या पुरुषापासूनही पुत्राची उत्पत्ती होत नाही, कार्याची उत्पत्ती होत नाही. अर्थिंग पासूनही बल्ब लागत नाही आणि नुसत्या करंट पासूनही बल्ब लागत नाही. ते दोन्ही लागतात तेव्हा बल्ब लागतो. मग ईश्वराला कारणता कशी दिल्या जाते? तर ईश्वराचं जे ईश्वरत्व आहे ते मायाला धरून आहे, मायाला सोडून नाही. मायाला सोडून ईश्वराचं ईश्वरत्व सिद्धच होत नाही. म्हणून माया अधिक चैतन्य बरोबर ईश्वर आहे, अविद्या अधिक चैतन्य बरोबर जीव आहे. जीवाचं एकटं स्वरूप सिद्ध होत नाही आणि ईश्वराचंही एकटं स्वरूप सिद्ध होत नाही. म्हणून मायेमध्ये पडलेला जे शुद्ध चैतन्याचा आभास आहे त्याला ईश्वर म्हणावं आणि माया ही शुद्ध ब्रह्माच्या आश्रित मानावी. कारण माया हे जड तत्व असल्यामुळं कुणाच्या तरी आश्रित मानावं लागतं. मग दुसरा पदार्थ कोणता आहे? तर चैतन्य हाच पदार्थ आहे. मग त्या पदार्थाच्या आश्रित म्हणजे ब्रह्माच्या आश्रित माया मानावी लागते. आणि त्या चैतन्याचा आश्रय घेऊन माया त्या चैतन्याचा आश्रय घेऊन, त्याचा आश्रय घेणं म्हणजे त्याचं सामर्थ्य सुद्धा घेणंच आहे. म्हणून त्याचं सामर्थ्य आणि हिची शक्ती, ही शक्ती स्वरूपवान आहे आणि तो सामर्थ्य स्वरूपवान आहे. मग सामर्थ्य आणि शक्तीच्या एकीकरणामध्ये, संबंधामध्ये कार्याची उत्पत्ती मानली आहे, जगतरूपी कार्याची उत्पत्ती मानली आहे. मग हे जे कार्य आहे हे काही वास्तविक सत्य नाही, कार्य वास्तविक सत्य नाही. चैतन्याला विचारलं तुम्ही त्या कार्याला कारण आहात का? तर चैतन्य म्हणतं मी कारण नाही. आणि मायाला जर विचारलं तू कारण आहेस का? तर ती बोलतच नाही, तिला बोलताच येत नाही, जड असल्यामुळं. मग ज्या अर्थी हे कारण काही म्हणत नाहीत, आमच्यापासून कार्य झालंय, तर दुसऱ्याचा काय लाग आहे म्हणायला हे कार्य झालंय म्हणून? तरी पण जीव म्हणायलेत त्या अर्थी हे अज्ञानात बरळायलेत. मग जीव जे म्हणायले जगत आहे तर ह्या त्याचा भ्रम आहे जीवाचा. जीवाला काय झालाय? भ्रम झाला. म्हणून अगोदर भ्रम होत असतो आणि नंतर त्या भ्रमाचं अज्ञानाची उत्पत्ती होत असते. ज्यावेळेस उत्पत्ती होते त्यावेळेस भ्रमाची उत्पत्ती आणि तो भ्रम न कळणे म्हणजेच भ्रम, आणि नंतर त्या उत्पत्तीचा भ्रम आणि त्या उत्पत्तीच्या ज्ञानाचा भ्रम पुन्हा म्हणजे अज्ञान. उत्पत्तीच्या ज्ञानाचा भ्रम म्हणजे अज्ञान. म्हणजे नंतर अज्ञान आणि अगोदर भ्रम असं गुरुजी सांगायचे. अगोदर जर अज्ञान मानलं असतं तर अज्ञानात भ्रम होत नाही. अगोदर जर अज्ञान मानलं तर
अंधारामध्ये काहीच दिसत नाही, तसं अज्ञानात भ्रम झालाच नसता. मग अगोदर भ्रम झालाय आणि त्या भ्रमामध्ये अज्ञान आहे. अगोदर सर्प दिसलाय, सर्प दिसलाय आणि नंतर भ्रम झालाय, हा सर्प आहे म्हणून. दिसायच्या अगोदर सर्प कसं ज्ञान होईल? म्हणून अगोदर भ्रम मानायचा आणि नंतर त्याचं अज्ञान मानायचं. भ्रमातलं अज्ञान नंतर स्वीकारायचं. मग आता हा भ्रम निवृत्त करता वेळेस कसं करायचं? तर अगोदर अज्ञान निवृत्त करायचं आणि अज्ञान निवृत्त झालं की भ्रम जात असतो, है की नाही? जसं वरून खाली आलो तसंच खालून वरी जायचंय. मग हा जरी नियम झाला तरी माया कार्याबद्दल जे काही नाना प्रकारचे मत आहेत त्यामध्ये वाचस्पतीचं एक मत घेतलं आहे की अज्ञान हे कोणाचे आश्रित मानायचं. आता आपल्याला वेदांतानं सांगितलंय की अज्ञान कुठं मानायचं? तर ब्रह्माचे आश्रित मानायचं म्हणून सांगितलंय. पण वाचस्पतीच्या म्हणण्यानुसार जर पाहिलं तर तो म्हणतो अज्ञान एक मानायचं का अनेक मानायचं? एक मानायचं का अनेक मानायचे अज्ञान? असं का म्हणतो तो? तर कारण जीव एक नाही, जगात जीव अनेक आहेत. मग प्रत्येक जीवाला अज्ञान आहेच. मग ते अज्ञान जीवाचे आश्रितच मानायचं. जीवाचे आश्रित मानायचं म्हणजे जीव कशाला म्हणतो आपण? चैतन्यालाच, आभासालाच जीव म्हणतो ना. अंतःकरणात पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्यालाच आपण जीव मानतो आणि त्याच्याच आश्रित अज्ञान मानायचं म्हणतो, त्याच्या ठिकाणी मानायचं म्हणतो. मग त्याच्या ठिकाणी मानलं काय आणि आश्रित मानलं काय? पण जीवाच्या आश्रित, चैतन्याच्या आश्रित म्हणजे जीवाच्या ठिकाणीच अज्ञान मानायचं, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी. मग जीव अनेक आहे तर अज्ञान हे अनेक माना म्हणतो तो. हे त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण जे ब्रह्म चैतन्य आहे तेच जीवाचं स्वरूप आहे आणि त्याच्याच ठिकाणी अज्ञान मानलं, त्याच्या ठिकाणी म्हणजे मग त्याच्यात मानायचं का त्याच्या आश्रयावर मानायचं? जे दिवा लावतो मनुष्य, चिमणी म्हणा, कंदील म्हणा, तर त्या फुग्यामध्ये अंधकार अजिबात नसतो, ज्योतीमध्ये अंधकार अजिबात नसतो. म्हणून त्या ठिकाणी अंधार तिथं प्रतीतीला येत नाही, म्हणून तिथं अंधार मानता येत नाही. फुग्यामध्ये कंदिलाचे अंधार मानता येत नाही. मग अंधार नाहीच का? अंधार आहे, पण कंदील जर टांगून ठेवलेला असला तर त्याच्या खाली अंधार पडतो, त्याच्या आश्रयावर. तसं आश्रयावरच मानावं लागलं अज्ञान. पण वाचस्पती म्हणतो की ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान मानायचं. आता त्याच्या ठिकाणी मानण्याचा अर्थ जर आश्रय असेल तर आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि राहिला विषय ईश्वर आणि जगत, हे जर कार्यकारण भाव यांच्यामध्ये जर नाही मानला तर सगळ्यात सोळाने. पण ईश्वर अनेक आणि जगत अनेक म्हणजे ब्रह्मांड अनेक म्हणजे जगत अनेक. जगत अनेक म्हटलं की ईश्वर अनेक झालाच. मग प्रत्येकाचं जगत निराळं, प्रत्येकाचं विश्व निराळं,
प्रत्येकाचा ईश्वर निराळा, प्रत्येकाचा अज्ञान निराळ आणि प्रत्येक जण निराळा. मग ब्रह्म सुद्धा अनेक होतील, जीव अनेक म्हटल्यावर. म्हणून त्याच्या ठिकाणी काही दोष आहेत, नाही असं नाही. आणि जर त्याच्या मतानं समजूत करून घ्यायची असेल आणि समजूत होत असेल तर आमचंही काही म्हणणं नाही. एक अज्ञान मानायचं का अनेक अज्ञान मानायचे, आम्ही एकच अज्ञान सांगतो. पण नाना अज्ञान जर मानले आमच्या मतानं ते योग्य नाही. पण सिद्धांत जर जुळत असेल तर आमचं काही म्हणणं नाही. चंद्र जरी 15 दिसत असतील किंवा 30 दिसत असतील, एका महिन्यामध्ये 30 स्वरूप आहेत त्याचे, मग चंद्रांची संख्या तेवढी मानायची का? चंद्र तर एकच आहे आणि त्याच्यामध्ये जो बदल व्हायला आहे तो एकातच व्हायलाय. एकात बदल झाला म्हणजे अनेक झाले का? एकाचेच अनेक व्हालेत ते. आणि अनेक जरी झाले तरी त्या अनेकामध्ये अनेकत्व आहे का? अनेकत्व जरी दिसलं तरी अनेकत्व नाही. चंद्र एकच आहे. नाना चांदू एक असे, तो ह्योमी दुजा दिसे. तो दुजा दिसे म्हणजे वेगळा दिसे कशामुळं? तो ह्योमी म्हणजे अंधारामुळे दिसायला. म्हणून त्या अंधारावर टाकायचा का दोष? तर केवळ अंधारावरही नाही तर त्या अंधाराच्या कार्यावर, त्या कार्यामध्ये दोष आहे. ते तिमिर कार्य असे, तिमिर नव्हे. तसं नाना जीव जरी दिसत असले तरी जीव सर्व ब्रह्मरूपच आहेत आणि त्याच्या ठिकाणी अज्ञानाची उपाधी लागल्यामुळं ते नाना दिसायले. अशा हिशोबानं जर तुम्ही अज्ञान जीवाच्या ठिकाणी मानलं तर काय हरकत नाही. मग अज्ञान जीवाश्रित जरी मानलं आणि जर सर्व जीवांनी प्रयत्न केला कशासाठी? जीवनमुक्तीसाठी, तरच सर्व जीव मुक्त होतील. त्याच्यातल्या एकानं प्रयत्न केला तर एकच मुक्त होईल, एकाच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त होईल. ही पण संगती बरोबर लागते. पण त्यांनी जे दोष दिला होता एक अज्ञान मानून, एकानं जर परमार्थ केला आणि ब्रह्माच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त केलं तर बाकीच्यांना परमार्थ करायची आवश्यकता येत नाही. त्यांनी हा दोष न देता जर त्याने त्याचं मत सांगितलं असतं तर आम्हाला त्याची आपुलकी वाटली असती. पण त्यानं एक अज्ञान मानून दोष दिला आहे, म्हणून आम्ही तो नाना अज्ञान मानून कसा दोष होतो तेही सांगतो. जर नाना अज्ञान मानले तर काय होईल? ज्यानं सुरुवातीला वाचस्पतीनं दोष दिला होता अज्ञान, एक अज्ञानासाठी, एक अज्ञान मानल्यावर काय दोष उत्पन्न होतो? तर तोच दोष त्याच्या ठिकाणी होतो. कारण जर एकानं परमार्थ केला आणि तो जर मुक्त झाला असं म्हणता येत नाही. कारण बाकीच्यांचं अज्ञान शिल्लक तसंच आहे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणचं, म्हणून तो मुक्त होणार नाही. जसा त्यानं एक अज्ञानाला मानणाऱ्याला दोष दिला होता तसाच त्याच्या ठिकाणीही दोष उत्पन्न व्हायला आहे.
म्हणून नाना अज्ञान मानणं ही चुकीचं आहे असं आम्हालाही वाटतं. मग अज्ञान खरं या झंझटीत कुठं मानायचं पडण्यापेक्षा मग आश्रितच माना ना. कोणाच्या? चैतन्याच्या आश्रित माना, चैतन्यात मानू नका. आणि एकच अज्ञान माना, नाना अज्ञान मानण्याची काही गरज नाही. आणि चैतन्यात मानू नका, कारण मिथ्या वस्तू जी उत्पन्न होते, प्रतीतीला येते, ती त्याच्या अधिष्ठानात नसते, त्याच्या अधिष्ठानाच्या आश्रित असते, त्याच्या आश्रयावर ती भासत असते. दोरीमध्ये सर्प आहे का? नाही. त्या दोरीवर सर्प आहे, दोरीमध्ये नाही. दोरीवर म्हणण्यामध्ये जसं कलई पाण्यात आहे का? पाण्यावर कलई आहे का नाही? मग कलईला आश्रय काय आहे? पाणीच आहे. पण ती पाण्यात आहे का? पाण्यावर आहे का नाही? आता आपण विचार न करता पाण्यात म्हणतो कलई. पाण्यात कलई गेल्यावर त्याच्यातले मांस राहते का? आहे का नाही? असं थोडस बारकाईनं जर बघितलं तर फरक कळतो. त्या फरकाचं एक उदाहरण, जर एखादा मनुष्य पूजा अर्चा मूर्तीची करू लागला तर आपण म्हणतो चांगलंय. हे काय? चांगली गोष्ट आहे. पण विचार करून जर बघितलं तर त्याच्यापेक्षा काही चांगलं असतं. पूजा अर्चा करण्यामध्ये जे चांगलं पण आहे त्याच्यापेक्षाही चांगलं पण वेदाध्ययनामध्ये आहे, श्रवण मननामध्ये आहे की नाही? ही साधनं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग तेही चांगलं आणि हेही चांगलं, दोन चांगले होते. मग चांगल्यालाच चांगलं म्हणावं असा नियम आहे. मग पूजा अर्चा करणाऱ्याला काय म्हणावं? वाईट नाही एवढं म्हणावं. ते वाईट नाही. आणि श्रवण मनन करणं हे चांगलंय, हे का नाही? असा हा फरक, हा जो फरक असा कळायला आपणाला. तिघ भाऊ येत, मधवा, धाकटा आणि थोरला, हे का नाही? मधला मोठा आहे का? मधवा, कारण मोठा भाऊ आहे ना त्याला, मग तो मोठा आहे का? पण लहानापेक्षा मोठा नाही का? मोठा म्हणावं का लहान नाही म्हणावं? मधवा मोठा तर मोठा आहेच ना, आहे का नाही? आणि लहान लहान बी आहे. मग मधव्याला काय म्हणावं? तो लहान बी नाही आणि तो मोठा बी नाही, है का नाही? मधव्याला काय म्हणावं? तो मोठा नाही आणि लहान बी नाही, पण लहानापेक्षा मोठा आहे. पण त्या मोठा म्हणण्यामध्ये मोठं मानू नये, त्याला म्हणावं मोठं. हा, पण मोठंच मानू नये ना त्याला, कारण मोठा आहे ना दुसरा. तसं पूजा अर्चा करण्यामध्ये चांगलं म्हणावं, पण त्याच्यात चांगलं दुसरं आहे ना चांगलं, त्याला कसं चांगलं म्हणा? मग त्याला काय म्हणायचं? वाईट नाही. त्याचा निर्वाह कसा करावा लागल? वाईट नाही म्हणावं लागेल त्याला, कारण चांगलं दुसरं आहे. मग वाचस्पतीच्या मतानुसार जर बघितलं तर त्याचा आहे
त्याचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतानाही अद्वैत साक्षात्कार करून घेता येईल नाही असं नाही, पण त्याला चांगलं म्हणू नये. त्याला कसं म्हणावं चांगलं, कारण दुसरा चांगला आहे ना. तसं वेदांतानं सांगितलेला एक जीववाद, एक भविवाद, एक अज्ञानवाद हा चांगला आहे म्हणून तो स्वीकारावा. पण ते म्हणाले कुणाला करायचा असला त्या मार्गाने जायचं असलं तर आमचं काही म्हणणं नाही. आमचा फक्त उद्देश काय आहे, जीवानं ब्रह्मरूप व्हावं. मग कोण्या का अर्थानं व्हायना, कोण्या का उद्देशानं व्हायना, कोण्या का साधनानं व्हायना, कोण्या का निश्चयानं व्हायना, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. मार्गाचा आम्ही संबंध मानित नाहीत. फक्त ब्रह्मरूपाशी एकरूपता जुळते का हे पहा आणि नंतर तो साधन स्वीकार करा, असं वेदांताचं म्हणणं आहे. मग मायाचं स्वरूप कसं सांगितलं, पुन्हा शेवटी शुद्ध ब्रह्माची आश्रित माया सांगितली. आणि मायालाच अविद्या म्हणतात आणि अविद्यालाच अज्ञान म्हणतात. मग ती अचिंत्य शक्ती असल्यामुळं तिला माया म्हणतात. ब्रह्मविद्येने तिचा नाश होतो म्हणून तिला अविद्या म्हणतात. आणि अज्ञान कशाला म्हणतात, का म्हणून ब्रह्मविद्या ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते अज्ञान, म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. असं ते मायेचं स्वरूप सांगितलं आहे. मग अज्ञान, अविद्या आणि माया हे एकच पर्यायी शब्द आहेत. त्यांची क्रिया वेगवेगळी बारकाईने विचार केला तर ती तशी सूर्य एकच असतो. सकाळी ज्यावेळेस उगवतो त्यावेळेस आपण त्याला सकाळचा सूर्य म्हणतो, है का नाही? त्यावेळेस आपण सकाळ म्हणतो. आणि माथ्यावर सूर्य आला की आपण दुपार म्हणतो. आणि मावळायला गेला की त्याला सायंकाळ म्हणतो. पण सूर्य एकच आहे. तसं माया एकच आहे. माया कशी आहे? एकच आहे. अज्ञान एकच आहे. अविद्या एकच आहे. नवे नवे हे तिन्ही एकच आहेत. पण आवरण करते म्हणून अज्ञान म्हणायचं, ब्रह्मविद्येनं नाश होतय म्हणून अविद्या म्हणायचं, आणि अचिंत्य चिंतन असणारी ही शक्ती आहे म्हणून तिला माया म्हणायचं. मग अचिंत्य आहे शक्ती, ती अचिंत्य आहे. म्हणजे काहीही कितीही प्रयत्न करा ती आपणाला सुधरू देत नाही, संसारातून निघू देत नाही. म्हणून ती पण तिला उपायच नाही असं नाही. तर ब्रह्मविद्या आहे. त्या ब्रह्मविद्येनं ती टिकतच नाही. ब्रह्मविद्येपुढे तिचा लागच नाही. म्हणून ब्रह्मविद्येने तिची लय करता येतो आणि निवृत्तीही करता येते. ब्रह्मविद्येने सत्कर्माने उपासनेने अधिकार आणून श्रवण मनन निधिध्यासन करून जी विद्या श्रवणातून मिळते त्या विद्येनं त्या मायेचा काय करायचे, नाशी करता येतो, बाधी करता येतो. म्हणून ब्रह्मविद्येपुढे ती टिकत नाही. म्हणून तिला अविद्या म्हटलंय. विद्येनं ज्याचा नाश होतो ते अविद्या असतंय. विद्यानं ज्याचा नाश होतो आणि विद्यानं जर नाश झालाच नसता तर त्याला अविद्या कोण म्हणलं असतं? ज्याचा विद्येनं नाश होतो त्याला अविद्या म्हणतात. आणि मग ज्ञानानं ज्याचा नाश होतो त्याला अज्ञान म्हणतात. ज्ञानानं ज्याचा नाश होतो त्याला अज्ञान म्हणतात. आणि ब्रह्मज्ञानानं ज्याचा नाश होतो त्याला माया म्हणतात. असे त्या उपाधीनं त्याचं ज्ञान तसं होतंय. शब्द बदलतात.
मग ज्या चैतन्याचे आश्रित माया असते ते चैतन्य कोणतं? कोण्या चैतन्याचे आश्रित माया आहे? सामान्य चैतन्याच्या. विशेष चैतन्याचे आश्रित असते का माया? विशेष चैतन्य जवळच येऊ देत नाही तिला. तेच घातक आहे. विशेष चैतन्यच मायाला काय घातक आहे. म्हणून ते मायाला जवळ घेत नाही, है का नाही? जसं आपण अंधारामध्ये चिमणी लावली की तिथला अंधार काय होतो? फाकतो, दूर जातो, है का नाही? म्हणजे विशेष प्रकाशाच्या ठिकाणी अंधकार येऊ शकत नाही. आणि तो दिवा विझला की मग मात्र तिथं, मग त्या ठिकाणी सामान्य प्रकाश का नसतो का? मग तो प्रकाश त्याच्या विरोधात नाही मायेच्या. म्हणून ते आश्रय जे करते ती सामान्य चैतन्यालाच आश्रय करते, विशेष चैतन्याला आश्रय ती करीत नाही. आता इथं प्रकाश आहे आणि रात्रही आहे. रात्रीचं स्वरूप अंधार आहे, है का नाही? मग ते अंधकार इथं का नाही का? इथं आहे, पण इथं प्रकाशाची काय झालीये? उत्पत्ती झाली. इथं विशेष चैतन्य प्रकाशरूपी उत्पन्न आहे, स्थित आहे. म्हणून इथं ते अंधार यायलाय का? नाहीतर ते अंधारानं म्हणायला पाहिजे होतं की मी अगोदरपासून इथंच आहे आणि तू मागून आलास. मी ये म्हणेल तर ये आणि नको म्हणाल तर नको येऊ, असं म्हणते का प्रकाशाला ते अंधार? म्हणजेच याचाच अर्थ प्रकाश दिसला की ते पळूनच जातो, है की नाही? म्हणून तो अंधकार जो असतो तो सामान्य प्रकाशाच्या आश्रयावर राहतो. विशेष प्रकाश त्याला जमत नाही. म्हणून आश्रय धरून राहण्यासाठी मायाला सामान्य चैतन्यच चांगलं आहे, तिला चांगलं आहे. कुणाला? मायाला. ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही, म्हणून उलट साधक आहे. ते कसं आहे? साधक आहे. माया किंवा माया कार्य या पदार्थामध्ये अस्तित्व ती उत्पन्न करते. मायाचं कार्य आणि त्याचं अस्तित्व, भातित्व हे त्याच चैतन्यात ती निर्माण करते. अस्तित्व आणि भातित्व त्याच चैतन्याला धरून करते ते. आणि त्याच्यामध्ये जे अस्ति भाती प्रियत्व आहे हे कोणाचं आहे? त्या सामान्य चैतन्याचंच आहे. अस्ति भाती आणि प्रियत्व हे त्याचंच आहे आणि त्याच्यावर फक्त हिचं नाम आणि रूप आहे मायाचं. म्हणून माया किंवा माया कार्य पदार्थामध्ये अस्तित्व जे आपल्याला दिसतंय ना ते मायाचं नाही. हे जे आपल्याला आहे जे वाटायले ना जगतातले पदार्थ हे आहेत. पंखा आहे, बल्ब आहे, घर आहे, गाव आहे. हे आहे जे वाटायले ना हे आहे, पण ते मायाचं नाही. अस्तित्व हे परमात्म्याचंच आहे आणि त्याचं ज्ञान जे व्हायलंय तेही त्याचंच आहे, परमात्म्याचंच आहे. त्याच्याच्यानंच भातित्व व्हायलंय. दृष्टत्व हे कोणाचं आहे? त्याचंच आहे. दृश्य हे मायाचं आहे, नाम आणि रूप हे दृश्य मायाचं आहे. पण त्या दृश्याला दृष्टाच पाहत असतो, तोच निहाळीत असतो. निहाळणं कोणाचं आहे?
दृष्ट्याचं आहे. म्हणून भातित्व ही जी प्रतीती आहे, या प्रतीतीस शुद्ध चैतन्याची आहे. अस्तित्व भातित्व ही जी प्रतीती आहे का, ही कोणाची आहे मग? शुद्ध चैतन्याची आहे, मायाची नाही. मग हे जे पाहिलं आहे ते चैतन्यच पाहिले. हे जे जाणायले ते कोण जाणायले? जाणणे रूप चैतन्यच आहे, हे का नाही? म्हणून ज्याला कळायले ते चैतन्य आहे, आणि ज्याला कळत नाही ते जड माया आहे, है का नाही? जसं मरायच्या अगोदर कळत आहे आणि मेल्यावर त्या देहाला कळत नाही. मग याचाच अर्थ देहामध्ये विशेष चैतन्य नाही म्हणून त्याला कळत नाही, आणि या देहामध्ये विशेष चैतन्य असल्यामुळं त्याला कळत आहे. म्हणजेच कळत आहे कोणाला मग? याच्यावरून विशेष चैतन्यालाच कळत आहे. म्हणून हे जे अस्ति आणि भाती हे जे प्रतीतीला आलंय हे कोणाचं आहे मग? हे चैतन्याचंच आहे. म्हणून ते साधक आहे. ते कसं आहे? साधक आहे, म्हणजे चांगलं आहे. अस्ति भाती प्रिय हे कसं आहे? साधक आहे. आणि तिचे विरोधी, मग त्या मायाचे विरोधी कोण आहे? ते अस्ति आणि भाती हे विरोधी आहेत का? ते नाही, कारण ते सामान्य चैतन्यच आहे. मग वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित होणार चैतन्य आहे का? वृत्तीमध्ये प्रतिबिंबित होणार ते विशेष चैतन्य, जाणणार, हे जे जाणणार आहे, जो मी म्हणायला आहे तो वृत्तीमध्ये असणार चैतन्य, अंतःकरणामध्ये विशेष असणार चैतन्य. वृत्तीमध्ये म्हटलं काय आणि अंतःकरणात म्हटलं काय? इथं वृत्तीमध्ये असं म्हटलं आहे प्रतिबिंबित असलेले चैतन्य, म्हणजेच अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं चैतन्य तेच वृत्तीमार्फत बाहेर निघालेलं आहे. ते चैतन्य मायाच्या विरोधी आहे. मायाला निवृत्त करायला कोण निघाले? ज्याच्यात अंतःकरण आहे, ज्याच्यात अंतःकरण आहे ते चैतन्य नाही विरोधी. अंतःकरणात जे चैतन्य ते विरोधी. हा, कलेला विरोधी कोण आहे? पाणीच आहे. पण कलेच्या बाहेरचं पाणी हे विरोधी का कलेला? कलेच्या आत असणारं पाणी कलेला विरोधी आहे. कारण बुडविणारं कोणतं पाणी? हा, कलईमध्ये पाणी आलं की कलई बुडते, हे का नाही? मग कलई म्हणजे ही एक माया आहे, आणि ह्या मायाला विरोधी असणारं त्या कलईतलं पाणी आहे ते विशेष पाणी. आणि ती कलई ज्याच्यावर चालायली ते तिला साधक पाणी, ते विरोधी नाही, ते उरपाटक आहे, साधक आहे. हा, त्याचं काहीच भेव नाही कलईला. तसं मायाला सामान्य चैतन्याचं काहीच भीती नाही, उरपाट. ते कसं आहे? तिच्या अस्तित्वाला, भातित्वाला, नामरूपाला, है का नाही, सहाय्यकारी आहे. पण त्या मायेमध्ये असणारं जे चैतन्य आहे का, ते विशेष रूपानं झालेलं ते तिच्या विरोधी आहे. म्हणजे वृत्ती ही जड आहे, अंतःकरण हे जड आहे, आणि ते कलई आहे, आणि त्याच्या मधात असणारा जो आभास आहे तो त्या मायाच्या विरोधात आहे. तसं वृत्तीमधलं चैतन्य ज्ञानरूप आहे, विशेष ज्ञानाला येते म्हणून इथं वृत्तीमधलं घेतलंय. कारण ज्ञान कशानं होतंय? वृत्ती उपहित चैतन्यानं होतंय, म्हणून इथं वृत्तीगत सांगितलंय. म्हणून ते चैतन्य मायाच्या विरोधात आहे. मग मायाची निवृत्ती कोणतं चैतन्य करतं? तर वृत्ती उपहित चैतन्य करतं, त्याला वृत्ती चैतन्य म्हणायचं. ते मायाच्या विरोधात आहे. मग
चैतन्यास सहाय्य असलेली वृत्ती, वृत्ती ही त्या चैतन्याला सहाय्य असणारी आहे आणि वृत्तीला ते चैतन्य सहाय्य. म्हणजे हे वृत्तीला सहाय्य असणार चैतन्य आणि चैतन्याला सहाय्य असणारी ती वृत्ती आहे. म्हणजे चैतन्याला सहाय्य असणारी वृत्ती आहे. कारण तिच्या योगानं ज्ञान, विशेष ज्ञान व्हायले ना. याप्रमाणे मायाच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर, आता माया कशी आहे ते आपण निर्णय केलेला आहे की कोणाचे आश्रित आहे, शुद्ध चैतन्याचे आश्रित आहे आणि ते चैतन्य तिच्या विरोधात नाही. मग तिच्या विरोधात काय आहे तर विशेष चैतन्य, मायेमधलं किंवा वृत्तीमधलं चैतन्य ते विरोधात आहे. मग असं जर ठरलं तर त्या माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. मग त्या मायेमध्ये असणारं चैतन्य काय आहे? ईश्वर आहे. आणि अविद्या विशिष्ट चैतन्य हे काय आहे? हे जीव चैतन्य आहे. हे मागे सांगितलेलंच आहे. आणि ते सर्वज्ञ ईश्वरच जगताचे कारण आहे. मग हे जगत कोण करतं? मग ईश्वरच करतो. आता ईश्वरच करतो असं हे म्हणावं लागायले का नाही? असं का म्हणावं लागायले ईश्वरच करतो? कारण ईश्वर माया वाचून बनलाच नाही. माया वाचून ईश्वर नाहीच, है का नाही? उपादान व निमित्त, आता हे कारण दोन सांगितले होते आधी, उपादान कारण आणि निमित्त कारण. उपादान कारण ही माया सांगितली होती आणि निमित्त कारण हे चैतन्य सांगितलं होतं. मग कार्याला उपादान कारण माया सांगितली होती, है का नाही? आणि निमित्त कारण चेतन. मग अशा भेदानं दोन प्रकारानं सांगितलं होतं कारणाचं स्वरूप. जसा आता या ठिकाणी दोन कारण मानायची का? मग आता माया आणि ईश्वर हे दोन आपल्याला प्रत्यक्ष दिसायलेत का नाही कारण? पण हे दोन प्रत्यक्ष कारण दिसत जरी असले तरी हे दोन आहेत का? आता डावं अंग आणि उजवं अंग एकाच अंगाचे अंग आहेत ना ते, है का नाही? तसं ईश्वराचं जे ईश्वरत्व त्याला प्राप्त झालंय हे मायामुळे झालंय ना, है का नाही? मग माया म्हणलं तरी ईश्वरच आहे आणि ईश्वर म्हणलं तरी त्याच्यात माया, है का नाही? तसा माऊलीने एक मेहून शब्द सांगितलाय बघा. मेहून मागे सांगितलं असेल कधीतरी. मेहून म्हणलं की दोघं येतात, एक नाही येत, है का नाही? लग्न म्हणलं की एकच येते का लक्षात? दोघं येतात. लग्न म्हणलं की हा, त्या लग्न या शब्दाचा जसा अर्थ निघतो तसा ईश्वर या शब्दाचा अर्थ काढावा. ईश्वर म्हणलं की त्याच्यात माया आलीच. लग्न म्हणलं की नवरदेव आणि नवरी येते, है का नाही? तसं ईश्वर म्हणलं की चैतन्य आणि माया येते. मग या ठिकाणी जो ईश्वर जगाताला कारण म्हणून वेदांती सांगतात. ते कसं सांगतात? तर जसं जाळं करण्यासाठी एखादं कोळी जाळं करतो तर ते जाळं कुठून विकत आणतो का? म्हणजे हे आपल्या खिडक्याला यायला जाळे जे करतात ते कोळी, ते कोळी तो जो चिकट पदार्थ असतो ती तार, ती त्याच्या शरीरातच असते आणि त्याच्या शरीरातूनच तो काढून ते जाळ तयार करतो. मग आता ते जाळ कार्य झालं का नाही? कार्य झालं का नाही ते? मग ते कार्य करण्यासाठी एक कारण का दोन कारण, है का नाही? उपादान कारण ही तेच आहे आणि निमित्त कारण ही, आणि तसाच आहे मग ईश्वर सुद्धा. निमित्त कारण ही तोच आहे आणि उपादान कारण ही तोच आहे. मग त्या जाळं करणाऱ्याला आपण जसं एक म्हणूनच पाहतो,
तसं जगताचं कारणही ईश्वर एक म्हणूनच पाहावा, असं यांचं म्हणणं आहे. जसा कोळी आपल्या जाळ्यास उपादान व निमित्त असतो, उपादानही असतो आणि निमित्तही असतो, त्याप्रमाणे ईश्वर जगतास उपादान व निमित्त आहे. उर्ण नाभीपेक्षाही, हे आपण कोळी म्हणतो ना, त्याला उर्ण नाभी म्हणतात. मग हा उर्ण नाभीचा दृष्टांत झाला. याला कोणता दृष्टांत म्हणायचं? उर्ण नाभीचा दृष्टांत. पण ह्या दृष्टांतापेक्षाही अनुभवाचा दृष्टांत स्वप्नाचा आहे. बघा, त्याच्यापेक्षा सोपं. स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ बी आहे त्याच्यापेक्षा. स्वप्नातील पदार्थास उपादान कारण कोण? स्वप्नातले पदार्थ कोणी उत्पन्न केले? है का नाही? साक्षीनच केले ना. म्हणजे उपादान कारण तोच आहे. आणि निमित्त कारण तरी कोण आहे? तो पदार्थ उत्पन्न बी केला त्यानंच आणि बघितला कोणी? म्हणजे त्याच्यातले पदार्थ, जे स्वप्नातले पदार्थ जे उत्पन्न झाले, त्याच्यासाठी त्या चैतन्यानं कशाचा आश्रय घेतला? अविद्येचा. हे का नाही? कारण अविद्या उपादान करून त्याने ते पदार्थ उत्पन्न केले, हे का नाही? आणि अविद्याची वृत्ती उत्पन्न करूनच ते पदार्थ त्यानं जाणले. मग उत्पन्नही त्यानंच केलेत आणि पाहिलेही त्यानंच. मग उपादानही तोच आहे आणि निमित्तही. मग स्वप्न हे आपणच उत्पन्न करतो तर आपणच बघतो. स्वप्न दुसरं कोणी उत्पन्न करतंय का? हा, आतापर्यंत अनुभव आलाय का कोणतरी आलंय स्वप्न निर्माण करायला? नवे नवे स्वप्नामध्ये जे पदार्थ आपल्याला दिसले का, ते आपणच झालो. हे आणखी त्याच्यापेक्षा संगतवार. उत्पन्नही त्यानंच केलेत. आणि काय उत्पन्न केलंय? हे पदार्थ, है का नाही? आणि ते पदार्थ कोण झालाय? तो उत्पन्न करताच झालाय. म्हणून ते उपादानही तेच मानावं लागतंय आणि निमित्तही. याला म्हणायचं वेदांताचा खरा नियम, अद्वैतवाद. म्हणजे एकच कारण, दोन कारण सांगण्यात सुद्धा दोष आहे. हे एक कारण सांगण्यात आधारी तोच आहे आणि अधिष्ठानही. आधार अधिष्ठान एकच सांगितलंय. पण अगोदरच जर आधार आणि अधिष्ठान एकच आहे तर हे कळालं असतं का? त्याच्यासाठी, हे कळण्यासाठी कशाचा स्वीकार केला? मायेचा स्वीकार केला. म्हणजे विवर्तवाद सांगितला. हे कळण्यासाठीच सांगितलं ना. पण एकापासूनच उत्पत्ती होते हे अगोदर आपण मानू लागलोत का? पण होत नाही का? एकापासूनच होतंय, एकापासूनच अवघे झालो. हे अवघे जे सगळं जे झालंय ते एकापासूनच झालंय. एक परी पडले भागी, फळ बीजाची अंगी. खरा तो एकच धर्म, खरा एकच धर्म आहे. एकच आहे, पण तेच आपणाला एक नाना प्रकारानं दिसायले. कशामुळं? तर भ्रमामुळं. खरं एकच आहे, पण भ्रमामुळं. एक मातीचा ढिगल होता आणि त्या मातीच्या ढिगलाचं काय केलं? अनेक गाडगे केले, है का नाही? आधी ते मातीचा ढिगल एकच दिसत होता आणि त्याचे 100 गाडगे झाले. आता मग पुन्हा काय दिसायलंय?
एकाचे अनेक दिसायलेत. मग त्या अनेकामध्ये एक आहे का अनेक आहे? एकच आहे ना. आहे का नाही? पण दिसायला काय आहे नुसतं? आणि मग ते दिसण्यामध्ये जे ज्ञान आहे ते भ्रमरूप आहे. पाहण्यात जे यायले नानात्व तो भ्रम आहे. असं स्वप्नाचा दृष्टांत त्यांनी उर्ण नाभी दृष्टांतापेक्षाही श्रेयस्कर आहे, चांगला आहे म्हणून सांगितलंय. त्याप्रमाणे ईश्वर सृष्टी करतो. ईश्वर त्या उर्ण नाभीप्रमाणेच करतो आणि स्वप्नातल्या जीवाप्रमाणेच करतो. हे दोन दृष्टांत ईश्वराच्या ठिकाणी लागले. म्हणजे ईश्वर जे जगत निर्माण करतो ते तसा करतो. मग आता इतकं ईश्वरच आता एकच कारण सांगायचंय, तर मग तो एकट्याच कारण आहे का? आणखी दुसरे काही कारण नाहीतच का सृष्टीला? सृष्टी उत्पन्न व्हायला एका कारणानंच होती का? तशी तर 9 कारण साधारण सांगितलेत ना, है का नाही? त्याच्यात ईश्वर भी एक आहे. मग पुढील विषयामध्ये शास्त्रकार म्हणतात की सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही. आता कारण तर तोच वाटायला आपणाला, पण केवळ त्याला कारण मानता येत नाही. खूप बारकाईनं शास्त्र विचार करतंय. कारण बोलण्यात चूक होऊ नये, असंगतता येऊ नये, अपवाद राहू नये, चूक राहू नये, असं शास्त्र सत्य बोलतं. म्हणून त्याच्या बोलण्यात, त्याच्या सिद्धांतात चूक येऊ नये म्हणून आणखी बारकाईने विचार करून सांगतंय की ईश्वर एकटा कारण नाही. मग काय काय कारण आहे ते आपण उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल.